महाराष्ट्रात ऑनलाईन गेमिंग सट्ट्याच्या व्यसनानं नुकसानीच्या घटनांत मोठी वाढ होते। महाराष्ट्रात ऑनलाईन गेमिंग सट्ट्यावर नियंत्रण किंवा पूर्ण बंदीची मागणी सध्या होते। या आत्ताच्या विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा ती झाली। देशात फक्त आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, ओडिशा म्हणजे जवळपास ईशान्य भारत आणि दक्षिणेमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा एवढ्याच राज्यांमध्ये बंदी आहे। उर्वरित भारतात कुठेही बंदी नाही। शहर, निमशहर आणि ग्रामीण भागात तरुणाईचा इझी मनीसाठी ऑनलाईन गेमिंग लॉटरीचा अवलंब केला जातो। ग्रामीण भागातील शेतीचे प्रश्न, बेरोजगारी, कर्जाचा बोजा या घटकांमुळेही ऑनलाईन गेमिंग सट्ट्याला वाढता प्रतिसाद आहे। हे लक्षात घेऊया आपण सगळे। ऑनलाईन गेमिंगच्या या व्यसनात पैसा, जमीन, स्थावर मालमत्ता, सुख आणि शांतता गमावल्याच्या घटना आहेत। निराशेतून अनेकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या। स्वस्त डेटा आणि स्मार्टफोन आणि हाताळण्याची माहिती असल्यामुळे लवकर सवय लागते आणि माणूस या चक्रात अडकत जातो। कंपन्यांकडून ग्रामीण, निमशहरी भागातील व्यक्तींना जिंकवून देऊन त्यांना आयकॉन बनवलं जातं आणि आपल्या गावातला त्या दुसऱ्या गावातला कोणीतरी जिंकला, त्याला पैसा मिळाला म्हणून सगळे मागे जातात। मोठे सिने तारे, तारका, खेळाडू यांच्याकडून अशा गेमची जाहिरातही केली जाते।